अमरावती जिले के चिखलदरा तालुका सिमोरी गांव में एक भोंदू बाबा ने 22 दिन के मासूम बच्चे को गर्म धारदार हथियार से 65 बार दाग दिया। ये घटना तब हुई जब बच्चे को सांस लेने में तकलीफ हो रही थी और उसके परिवार ने उसे अस्पताल ले जाने की बजाय झाड़ फूंक के चक्कर में पड़ गया। परिजनों ने अंधविश्वास के चलते मासूम को गाँव के एक भोंदू बाबा के पास पहुँचाया, जहाँ बाबा ने गर्म हथियार से उसके शरीर पर 65 बार दाग दिया। इससे बच्चे की हालत बिगड़ गई और उसे गंभीर स्थिति में अमरावती जिला अस्पताल रेफरेंस किया गया। डॉक्टरों के अनुसार नवजात की स्थिति चिंताजनक बनी हुई है। मेड़घाट क्षेत्र में अंधविश्वास की जड़ें अब भी गहरी बनी हुई है। आधुनिक चिकित्सा सुविधाओं के बावजूद झाड़ फूंक और भोंदू बाबाओं पर विश्वास के कारण कई लोगों की जान खतरे में पड़ रही है। नमस्कार। चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर 65 वेळा चटके दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकाराला तेथील प्रथेनुसार डम्मा असे म्हणतात। या अनिष्ट अघोरी प्रथा विरोधात मागील 5 वर्ष आधी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 100 गावांमध्ये आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवला होता। अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे हे आम्ही शासनाला वेळोवेळी पत्राद्वारे कळवले आहे। 15 दिवसात 2 तारखेला 2 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पीआयएमसी जे जादूटोणा विरोधी कायदा समिती आहे त्या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत, सचिव सहाय्यक आयुक्त आहेत। यांना 2 फेब्रुवारीला आम्ही असे प्रकारचा कार्यक्रम मेळघाटामध्ये राबवण्याची गरज आहे असे पत्र दिलेले आहे। परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यामध्ये दिसते। अशा प्रकारांना आळा घालण्यामागे शासनाला आम्ही सदैव तत्पर आहे साथ देण्यासाठी, मदत करण्यासाठी। धन्यवाद। तो बाळ कालच आपल्याकडे आला आहे। 21 दिवसांचा बाळ आहे तो। त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता। पहिले तो बाळ अचलपूरला गेला, तो एसडीएच अचलपूरला, तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला। ठीक आहे, प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आहे। आपण जेवढं आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची, आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे, म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही आहे। ठीक आहे, त्याप्रमाणे आपण नाही का बाळाची आता 2D इकोचा एक रिपोर्ट काढूया। त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण नाही का उपचार सुरू करूया आपल्याकडे। पण आपल्याकडे कसं आहे, काही सुविधा अवेलेबल नाही आहेत। आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत। त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर। पण सध्या आपण पहिले 2D इको करूया, त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार करूया। त्याला चटके दिले ते नेमके त्याच्यावर उपचार आहे का श्वासाचं नेमकं? नाही, ते कसं आहे, जे चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होईल। पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे। हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही का ट्रीटमेंट लागू शकते। ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही, सुविधाही अवेलेबल नाही आहे। तर जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला पाठवूया। त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला। ठीक आहे, ते तर फक्त नाही का थोडंसं कसं आहे, बर्न म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकतात, सुपरफिशियल आहेत ते। एक त्याला बाळाला काही त्रास होणार नाही, ते काही दिवसात हील पण होऊन जाईल। पण बाळाला जे मेन त्रास होत आहे, जे श्वास घ्यायला त्रास होत आहे, ते प्रॉब्लेम आहे, त्याला हृदयाचा त्रास आहे। बाळाला श्वासाचा त्रास होत आहे म्हणून त्याच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी ही चटके दिल्यावर असं तुम्हाला वाटते का? हो, ठीक। त्यांना असं वाटलं की नाही का बाळाला जे श्वास घ्यायचा त्रास होतो आहे, त्यांना वाटलं की नाही का जे चटके दिले तर त्याच्यामुळे नाही का बाळाचा जे श्वास घ्यायला त्रास होतो आहे ते बरं होऊन जाईल। पण तसं नाही आहेत, बरेचसे आहेत, पोटावर आहेत फक्त। बाकी चांगली गोष्ट ही आहे की बाकी अजून कुठल्या ठिकाणी त्यांनी दिलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होत नाही आहे सध्या। आपल्याकडे कधीपर्यंत राहणार आहे, इथून ते नागपूरला रेफर करण्याचा प्रयत्न आहे? आपण सध्या आज 2D इको त्याचं करणार आहोत। थोड्या वेळात 2D इको होऊन जाईल। तो रिपोर्ट आल्याबरोबरच आपण नाही का त्याला म्हणजे जसं 2D इकोचा रिपोर्ट येईल, आपल्याकडे उपचार सुरूच आहे त्याचं आणि त्याप्रमाणे आपण त्याला हायर सेंटरवर नागपूरला रेफर करूया। प्रकृती आता काय बाळाला आताही श्वास घ्यायला त्रास होतो आहे। ठीक आहे, कारण कसं आहे, बाळाला आहे हृदयाचा धोका। ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, ते ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला जे श्वास घ्यायला त्रास होतो तो कमी होणार नाही। पण तरीही त्याला आपण एका मोठ्या मशीनवर आपण ठेवलेलं आहे। बाळ श्वास घेतो आहे, बाळाची प्रकृती सध्या ठीक आहे पहिल्यापेक्षा, पण बाळाला मे बी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला रेफर करावं लागेल।